सर्वांना नमस्कार. मी कविश डांगे, EPS 95 पेन्शनर. आपल्यासमोर EPS 95च्या संदर्भात आज संवाद साधणार आहे. विशेष करून पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेनी 129 फॉर्म्स हायर पेन्शनसाठी ऑनलाईन सबमिट केलेले होते आणि ते संपूर्ण फॉर्म्स परत आले. EPFOनी ते परत पाठवले. त्याच्यामध्ये आक्षेप घेताना असं नमूद केलेलं आहे की वेज डिटेल्स नॉट फर्निश्ड फॉर द एंटायर सर्व्हिस पिरियड फ्रॉम 16/11/95. त्याच्यानंतर वेज डिटेल्स डू नॉट मॅच विथ द ऑफिस रेकॉर्ड्स इन रिस्पेक्ट ऑफ एस्टॅब्लिशमेंट. त्याच्यानंतर तिसरं ऑब्जेक्शन असं आहे की कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड ऑन वेजेस एक्सिडिंग ₹5,000 आर ₹6,500. ही जी पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे ती बहुतेक अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट म्हणून गणली गेली असेल आणि त्याचा प्रॉव्हिडंट फंड अकाउंट जो आहे तो डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रॉव्हिडंट फंडच्या खात्यामध्ये जमा होत असेल. कदाचित यांचं जे बेसिक प्लस DAवर 12% CPF कॉन्ट्रीब्युशन होते ती कदाचित बेसिक प्लस DAवरती CPF कॉन्ट्रीब्युशन हे झालं नसेल 12%. कदाचित ती सिलिंग लिमिट आहे 5,000 आणि 6,500 तीच त्यांनी सॅलरी पकडली असेल बेसिक प्लस DA आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रॉव्हिडंट फंडामध्ये पैसा टाकला असेल आणि त्याच्यामुळे ह्या संपूर्ण ज्या 129 केसेस आहेत त्या परत आल्या आहेत. कारण का यामध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की वेज डिटेल्स डू नॉट मॅच विथ द ऑफिस रेकॉर्ड. म्हणजेच त्यांच्याकडे जो काही सॅलरी डिडक्शन नंतर जी काही डिटेल्स त्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमध्ये पोहोचलेले आहेत ते या 129 फॉर्ममध्ये जे काही वेज डिटेल्स भरलेले आहेत त्याच्याशी मॅच होत नाही आणि म्हणून त्यांनी ह्या बाबी सर्व तपासून कार्यवाही केली पाहिजे आणि याच्यामध्ये काय शॉर्टकमिंग्स आहे हे याची संपूर्ण गणना करून किंवा अभ्यास करून त्याप्रमाणे हे मॅटर टेकअप केलेलं पाहिजे. अर्थात यामध्ये हायर पेन्शनच्या संदर्भामध्ये EPFOनी DO लेटर लिहिलेलं आहे आणि लवकरात लवकर केसेस फायनलाइज करण्याचा सुतोवाच केलेला आहे. यामध्ये क्लॅरिफिकेशन इश्यू केलेलं आहे या मागच्या आठवड्यात. त्याच्यावरती राष्ट्रीय संघटित समितीने उत्तर दिलेलं आहे आणि अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. पहिलं क्लॅरिफिकेशन आहे पेन्शन कॉन्ट्रीब्युशन ऑन प्रो राटा बेसिस. हे स्पष्ट आहे आणि 16/11/95च्या अगोदर जे पेन्शनर्स सर्व्हिसमध्ये होते 16/11/95च्या अगोदर त्यांना 5 सर्व्हिस बेनिफिट 16/11/95पर्यंत मिळेल 15/11/95पर्यंत आणि 16/11/95 ते 31/8/14 या कालावधीमध्ये 60 महिन्याचा ॲव्हरेज घेऊन त्याप्रमाणे पेन्शन कॅल्क्युलेट होईल आणि त्याच्यानंतर 1/14 तर रिटायरमेंटपर्यंत ही 60 महिन्याचा ॲव्हरेज घेऊन ती पेन्शन त्याप्रमाणे कॅल्क्युलेट होईल. हे या क्लॅरिफिकेशनमध्ये प्रोराटा बेसिसवरती एक कॅल्क्युलेट करण्याचा सुतोवाच त्यांनी क्लॅरिफिकेशनमध्ये केलेला आहे. आता दुसरं क्लॅरिफिकेशन आहे इलिजिबिलिटी बेस्ड ऑन ट्रस्ट रूल्स. आता जे ट्रस्ट रूल्स आहेत आणि त्या ट्रस्ट रूल्समध्ये जर बेसिक प्लस DAच्या 12% रक्कम ही सिलिंग लिमिटपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी तो काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर तसं नसेल आणि नंतर मग 4/11/22 नंतर जर अमेंडमेंट
केली असेल तर त्याला त्याचा फायदा काही मिळणार नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. अर्थात ज्यांनी बेसिक प्लस डी एच्या 12% जी सिलिंग लिमिटपेक्षा जास्त रक्कम येते त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्यासाठी फक्त एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हणून यांना एम्प्लॉयरला पे करायचे आहेत आणि एम्प्लॉयरनीच पूर्ण ती माहिती द्यायची आहे. बरीचशी माहिती जी आहे ती आपल्या CPF सेक्शनला तर आहेच, पण त्याहीपेक्षा EPFOकडे पण ती माहिती आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि DO लेटरच्या मुळे त्याला एक गती मिळालेली आहे. तिसरं क्लॅरिफिकेशन आहे की नेटिंग ऑफ POHW ड्यूज अगेन्स्ट पेन्शन एरियर्स. म्हणजे जे काही ड्यूज कन्सर्न पेन्शनरला भरावे लागणार आहेत त्याच्यामध्ये ते एरियरसोबत लिंकअप केलेले नाही. आपलं असं म्हणणं होतं किंवा राष्ट्रीय संघीय समितीने त्याच्या बाबतीत पत्रव्यवहारही केलेला आहे, प्रत्यक्षात बोलणी झालेलं आहे. आपलं असं म्हणणं होतं की हा जो हायर वेजेसचा जे कॉन्ट्रिब्युशन कन्सर्न पेन्शनरला करायचं आहे हायर पेन्शनसाठी, तर त्याचं याच्यासोबत समायोजन करून म्हणजे आपले जे एरियर्स आपल्याला मिळणार आहेत त्याच्यासोबत समायोजन करून ती उर्वरित रक्कम आपल्याला भरायची किंवा त्यांच्याकडून घ्यायची, त्याप्रमाणे ते निर्णय घेता येईल. पण या क्लॅरिफिकेशनमध्ये तसं नाही आहे. त्यांनी असं म्हटलं की त्यांनी इन्कम टॅक्सचा एक हवाला दिलेला आहे की हे इन्कम टॅक्स भरावे लागत असल्यामुळे किंवा टॅक्स डिडक्शन एट सोर्स होत असल्यामुळे याचं लिंकिंग हे पॉसिबल नाही. आपण त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे की रिटायरमेंटपासून ते आत्तापर्यंत जे काही एरियर्स आहेत ते एरियर्स मिळताना जो काही त्यावेळेला पेन्शन स्लॅब आपले इन्कम टॅक्सची स्लॅब असेल त्या स्लॅबनुसार आपल्याला इन्कम टॅक्स बसणार नाही, कारण त्या वेळेला प्रत्येक वेळेला इन्कम टॅक्सची जी स्लॅब आहे ती अलग अलग आहे आणि परत नियमाप्रमाणे त्याला प्रत्येक वर्षाला बायफर्गेट करता येते आणि म्हणून इन्कम टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स हा मुद्दा या ठिकाणी येणार नाही असंही आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्थात आता क्लॅरिफिकेशननंतर किंवा आपल्या पत्रानंतर काही फरक पडतो का ते बघावं लागेल. अन्यथा एरियर्स आणि जे ड्यूज आपल्याला द्यायचे आहेत त्याचा संबंध या क्लॅरिफिकेशनप्रमाणे सध्या तरी नाही आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणून आता जर MSCBचा विचार केला तर MSCBनी संपूर्ण जे काही त्यांच्या मोडॅलिटीज होत्या त्या मोडॅलिटीज आपण ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि त्याची पूर्तता केलेली आहे. कारण एक्झम्प्टेड ऑर्गनायझेशन आणि अनएक्झम्प्टेड ऑर्गनायझेशन याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 4/11/22च्या निर्णयामध्ये काहीही फरक नाही असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे परफॉर्मन्स पॅरामीटर 6 बेसिस आहे त्याचे, ते परफॉर्मन्स पॅरामीटर आपण संपूर्णतः कंप्लाय केलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे काही इन्स्पेक्शन फी आहे बेसिक प्लस DAच्या 0.18% ती पण आपण प्रत्येक वेळेला पे केलेली आहे. त्याच्यामुळे MSCB CPF ट्रस्टनी संपूर्ण गोष्टीचं पालन केलेलं आहे. कारण ज्या इंडिपेंडंट ट्रस्ट आहेत त्यांच्यावरती कंट्रोल हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे आणि जवळपास त्यांचे 29 कंडिशन्स आहेत आणि 29 कंडिशन ह्या संपूर्ण या CPF सेक्शननी फुलफिल केलेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भात आपण सर्वांनी विचार करावा. अर्थात ही पेन्शन कॅल्क्युलेट करताना, मंथली पेन्शन कॅल्क्युलेट करताना 16/11/95च्या अगोदर जो काही पिरियड असेल त्या पिरियडचा 5 सर्व्हिस बेनिफिट आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर 16/11/95पासून ते 31/8/14 त्याच्यामध्ये 60 महिन्याचा ॲव्हरेज कन्सिडर करून त्याप्रमाणे पेन्शन
मंथली पेन्शन कॅल्क्युलेट होईल आणि त्याच्यानंतर 1/9/14 पासून ते रिटायर होईपर्यंत त्या पिरियडचा जो आहे तो 60 महिन्याचा ॲव्हरेज कन्सिडर करून मग त्याप्रमाणे पेन्शन कॅल्क्युलेट होईल. आणि या तिघांची म्हणजे 16/11/95च्या अगोदर जे काही 5 सर्व्हिस बेनिफिट असेल ते, त्याच्यानंतर 16/11/95 ते 31/8/14 पर्यंत ही पेन्शन कॅल्क्युलेट आहे ती, आणि 1/9/14 नंतर ते रिटायर होईपर्यंत जी काही पेन्शन कॅल्क्युलेट होईल ती याप्रमाणे या पेन्शन मंथली पेन्शन कॅल्क्युलेट होईल आणि त्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतील. तेव्हा जे एलिजिबल आहेत हायर पेन्शनसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारे काळजी न करता त्यांना पेन्शन ही मिळेलच असं समजून त्यांनी पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. आणि जे काही कंप्लायन्स आहेत ते कंप्लायन्स ऑलरेडी CPF सेक्शनने केलेले आहेत. आणि फक्त त्याच्यामध्ये एक एवढंच आहे की जॉईंट ऑप्शन आणि अंडरटेकिंग फ्रॉम द एम्प्लॉयर. कारण अंडरटेकिंग फ्रॉम द एम्प्लॉयर यासाठी आवश्यक आहे की त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस हे भरायचे आहेत. आणि जॉईंट ऑप्शन जे आहे, जॉईंट ऑप्शनमध्ये 2 भाग आहे. ज्यांचा पगार जो आहे म्हणजे जे कॉन्ट्रिब्युशन आहे 12%, हे जर सिलिंग लिमिटपेक्षा जास्त असेल तर त्यांना जॉईंट ऑप्शन द्यायची गरज नाही 26(6) प्रमाणे. परंतु ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन हे सिलिंग लिमिटपेक्षा कमी असेल बेसिक DAच्या, त्यांना मात्र ते जॉईंट ऑप्शन द्यावं लागेल. आणि ते जॉईंट ऑप्शन त्याच्यामध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयची फक्त सही आवश्यक आहे. हा काही फार मोठा भाग नाही. तेव्हा सर्वांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि हायर पेन्शनच्या बाबतीत निश्चिंत असायला पाहिजे. एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा असा आहे की EPS 95 आणि BR 624 मध्ये काय फरक आहे, कारण त्याच्यावरती बरीच चर्चा सध्या सुरू आहे. आणि म्हणून उद्याच्या व्हिडिओमध्ये EPS 95 आणि BR 624 मधील फरक उद्या याबाबत मी आपल्याशी संवाद साधणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.